मित्र हो, मी राजू कीर्तने लोकजीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळं स्वागत करीत आहे। आज मी या ठिकाणी छावणी परिसरामध्ये जे ढोलपुरा आहे या ढोलपुऱ्या भागामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची ढोल, ढोलकी, ताशे हे या ठिकाणी बनवतात आणि हे या ठिकाणी बनवून हे विकतात आणि गेल्या 25 वर्षापासून हे यांचा व्यवसाय चालू आहे। आता गणपतीचा उत्सव असल्यामुळं आता ढोल ताशाला फार मागणी आहे। पूर्वीच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये जर आपण गेलो तर एक करमणुकीचे साधन म्हणून आपल्याकडे हलकी राहायच्या, बँडबाज्या राहायचे आणि ती करमणूक व्हायची। परंतु आता ते नवीन आधुनिक काळामध्ये ह्या वेगवेगळ्या प्रकारची वाद्य निर्माण झाल्यामुळं आता डीजे आला, डीजे आहे, बँड पार्ट्या होत्या पहिल्या, आता बँड पार्ट्यासुद्धा कमी प्रमाणात आहे। कुठं कुठं मोजक्या गावी जसं वैजापूरसारख्या ठिकाणी बँड पार्ट्या आहेत आणि ते सध्या बी चालू आहे। परंतु आता या आधुनिक काळामध्ये आता कुठलेही बी पहिला जर ढोल जर आपल्याला ऐकाय भेटत असेल फक्त मोहरममध्ये ढोल ऐकाय भेटत होता, परंतु आता कुठलाही बी महोत्सव असला की या ठिकाणी फक्त ढोलच वाजवले जातात। आणि आता हे ढोल तयार कसे करतात, केवढ्याला विकतात, मटेरियल कुठून आणतं हे आपण त्या ढोल तयार करणाऱ्या कारागिराकडे जाऊ। काय नाव आहे तुमचं? कृष्णा कावळे। कृष्णा कावळे। कृष्णा दिनेश कावळे। अच्छा, किती वर्षापासून करता हे तुम्ही ढोल? 25 वर्ष झाली। बरं, काय काय असतं तुमच्याकडं? ढोल, ताशा, बरं, आणि याचं मटेरियल कुठून आणता तुम्ही? मटेरियल आपण स्वतः बनवतो। हे मटेरियल स्वतःच बनवता? बरं, आणि किती कारागीर आहे तुमच्याकडं? 10 ते 15। बरं, त्यांना किती मजुरी देता? अंगावर असतं का? बरं, तरी अंदाजा? बरं, ढोलक्या बी तयार करता तुम्ही? ढोलक्या, ढोल, ताशे। तुमचं शिक्षण? 12वी झालं का? 12वी केल्यानंतर मग तुम्ही हेच व्यवसाय सुरू केला? वडिलापासून म्हणजे वडिलापार्जित आहे? बरं, म्हणजे वडिलांनी केलं मग तुम्ही बी केलं? बरोबर। याच्यामध्ये अंदाजा तुम्हाला किती प्रॉफिट मिळत असेल? महिन्याला? बस एक सीझन असतं गणपती, त्यानंतर मग बंद असते शॉप।
बरं, गणपती सीझन मध्ये समजा तुम्हाला महिन्याला 1 लाख रुपये महिना भेटतो, सगळे कारागिराची मजुरी वगैरे जाऊन. बरं. आणि नंतर मग सीझन झाल्यानंतर दुसऱ्या उत्सवाला दुसऱ्या वस्तूला ते तर गिऱ्हाईक आल्यावर आहे. ती गोष्ट पाठीमागं 200 रुपये घेतो, 100-200. बरं बरं. याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहेत का? बरं. मित्र, व्यवसाय जर करायचा असला तर कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करून हे आपलं संसार चालवतात. व्यवसाय हा कमी जास्त कोणाचा राहत नाही. काम फक्त मेहनतीने जर काम केलं तर कुठल्याही व्यवसायामधून आपण रोजमजुरी करू शकतो आणि आपल्या कुटुंबाला पोसू शकतो. आता हे जे कारागीर आहेत ते 12वी पर्यंत शिक्षण झालं आणि वडिलांच्या याच्यामध्ये ते मदत करतात आणि या सीझनमध्ये महिन्याला 1 लाख रुपये कमवतात आणि इतर ठिकाणी मग सीझन संपल्यानंतर त्यांचं काम बंद असतं. त्यांच्याकडं ढोल आहेत आणि हे स्वतः या ठिकाणी पूर्ण साहित्य आणून स्वतः बनवतात. जर पाहिलं हे ढोल आहेत, हे वेगवेगळ्या प्रकारचं रॉ मटेरियल आहे त्यांचं.